आजची पिढी विचार करते, मर मर मरतो, पळ पळ पळतो, करायचं तेवढं कष्ट करतो, पण पाहिजे तेवढं पदरात पडतच नाही की रे दादा. बरं आजची पोरं कष्ट करत नाही असं नाही दादा. गावातला 7 तरुणांच्या जीवावर भटकलेला असतो. अहो पंक्ती वाढण्यापासून, स्वयंपाकाला मदत करण्यापासून, चहा देण्यापासून, साखर आणण्यापासून, चहापत्ती आणण्यापासून, हार फुलं फटाके सगळ्या गोष्टी, डेकोरेशन, चटई टाकण्यापासून, कणिक आणण्यापासून, गुळ आणण्यापासून, विना घेण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, या सप्त्यातलं 50, 60, 80% काम पोरं करतात. तेव्हा सप्ताह सामर्थ्यानं भव्य होतो. करतात नाही असं आपला महाराष्ट्र एवढा वाया गेलेला नाही जेवढा आपण म्हणतो. आता वेडीत का माणसं एवढा सप्ताह करायला? सगळेच कुठे येडेत का? फक्त श्रीमंताच्या अवलादी वाया चालल्या दादा. शेतकऱ्याची पोरं नीटच आहेत अजून बी. हाय 2-4% हो का, सगळे काही पाची बोट, पण बऱ्यापैकी शेतकऱ्याची पोरं बाईच्या फाटलेल्या पदराची, बापाच्या फाटलेल्या धोत्राची जाण ठेवतात. कौतुक आहे मला. आजही शेतकऱ्याचं पोरग दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर छोटासा व्यवसाय, छोटासा धंदा टाकतं. अरे नाहीच जमलं, नसल ऐपत करून हाताखाली कामं करतं, कुणाची कविता बाळगत नाही. अरे स्वाभिमानाची शेळी भाकरी खातं, पण लाचाराच्या पुरणपोळीला लात मारतं. हा शेतकऱ्याच्या पोराचा स्वभाव आहे. कष्ट करतं ते. आळंदीला शेतकऱ्याचीच पोरं आहेत. श्रीमंताच्या अवलादी फार कमी आहे. इंद्रायणीच्या घाटावर रिया शेतकऱ्याचीच पोरं करतात, गरीबाचीच पोरं माळा घालतात. कळतंय ना? ही ताकद आहे. कारण शेतकरी माझा वर्ण जरी गरीब असला ना, अरे श्रीमंताच्या घरात गेला तर चहाभर चहा भेटेल कब्बर याची खात्री देता येत नाही, पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय माघारी येत नाही. हा स्वभाव आहे माझ्या बापाचा. ताकद लक्षात घे ना. येडे नाही रे तुम्ही. करा ना विचार, काय लागतं मोठं व्हायला? आणि विनंती व्हा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवला गेला पाहिजे. संत गरीब होते याचा अर्थ नम्र होते. गरीब होते याचा अर्थ गरीब होऊन नव्हते ते. आम्ही वैभवाचे धणी, आम्ही वैभवाचे धणी, आम्ही वैभवाचे धणी. स्वर्ग पाता मृत्यू उभारीला ध्वज, तिही लोकावरी त्याचे धारकरी आम्ही. तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा त्रैलोक्यात कुठेही विचारा, आमच्या हरिदासाचं कौतुक मिळेल तुम्हाला. एका भुलुकाच्या बाबतीत नाहीये रे. बर कसं आहे ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. विश्वाचा मालक कौतुक करतो म्हणजे सोपं आहे का? करा ना विचार. जो बुक्का कपाळाला लावता तो वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जो जगाचा मालक मस्तकाला लावतो आणि सांगतो यांची जागा माझ्या मस्तकावर आहे, यांच्या रजाची रज, यांच्या पायाच्या धुळीची जागा सुद्धा विश्वाच्या मालकाच्या माथ्यावर आहे. वारकरी जेव्हा पत्रवाळ्या पांडुरंग उचलतोय, अरे विचार करा ना, कुठलीच लाज बाळगत नाही जेव्हा भक्ताची काज राखायची वेळ येते. सोपं आहे का? द्वारकेचा राणा सोपं आहे का? द्वारकेचा राजा आहे, पण वनवासाच्या दारात गेलाय. फक्त हरिमुखे काय ताकद आहे बघा ना. विचार करा ना, आजची पिढी जरा लय लांब जाऊ नका रे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद या नामात आहे. लोक म्हणले तोंडाला येतं म्हणून काही बोलता का? आम्ही काही ऐकायचं का? गाढवाचं कुठं घोडं होतं का? बघायचं काय? समोर बघा, दिसलं ते गाढवाचं घोडंच आहे. अरे येड्याव आम्ही गाढवच आहे. कुठे लय अक्कल आहे? कारण आजची पिढी विचार. भरपूर तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे. 22-23 वर्षाची पोरगी काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन? नाहीच की. तुमच्या लेकीत आणि माझ्यात, तुमच्या बहिणीत आणि माझ्यात काय फरक आहे?
दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. विठ्ठलाच्या पायावर भक्तिभार नतमस्तक झालोय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का, तर आम्ही त्याच्या चरणावर नतमस्तक झालो. देव पहावया गेलो, देव पहावया गेलो, आज मोकळा करा. देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो, गेलो, तेथे देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो. फक्त भक्तीच्या मार्गाने लागावं. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? पंढरपूर आहे. मला सांगा, मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? कुठे आहे पंढरपूर? पाठीशी आहे का? हा, मी पंढरपुराकडे तोंड करावं, 3 पावलं चालावी. दादा वारीचं महात्म्य सांगते मी. पंढरपुराकडे तोंड करावं, 3 पावलं चालावं. माझा पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद त्यात वारेत आहे, त्या वाटेत आहे. मग विचार करा, जर मुखात नाम असावं, वाट जर विश्वाच्या मालकाच्या पंढरीची असावी, तर काय अवघड आहे मला सांगा. घालून या भार राहिलो निर्विले संती, मागे पुढे उभा राहे आली आघात. घालून या भार निर्विले संती, सगळं राखतो रे देव. असंही आपण करतोच काय? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा हे सगळं सोडा, अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल. चाले हे शरीर 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 कोणाचे या सत्य, चाले हे शरीर 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 कोणाचे या सत्य, चाले हे शरीर 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 कोणाचे या कवी एक नारायण. कोण त्या श्रीरंग वाचून कोण आहे मला सांगा? अहो, चालवणारा, बोलवणारा, काय अन्न पचवणारा, अग्नी म्हणून जठरामध्ये जो वास करतो ना, तो मी ईश्वर, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव, तो विश्वेश्वर. मीच आहे की रे देवा. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घात चुलीत द्यायच्या, अग्नीला द्यायच्या. खरंय का ग माय? स्वयंपाक केला की पहिला घास कुठं? अय गॅसवाल्या, तुम्ही बी देत जा, है की नाही? काही पण म्हणा, पण लईच अवघड आहे रे. तुम्ही येड्या नाही ग माय. अगं, सगळ्यात मोठं कौतुक आहे की जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्म दिल्याच्यासारखं दुसरं सौभाग्य दुसरं नाही की जन्म स्त्रीचा आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. ताकद. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटला जा. लक्ष्मण लक्ष्मण कुठल्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती? हा, रामाचे बंधू. शक्ती लागली. संजीवनी बुट्यानाला कुणाला पाठवलं? बोलत जा तरुण मंडळी, आपापला माहित असावं आपल्याला, नाही का? आपण व्हॅलेंटाईन डे करतो की नाही वेळेवर, है की नाही? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता, हे सगळ्याला माहित होतं. पण 14 फेब्रुवारीला जगाच्या बापाचं जगाच्या आईचा स्वयंवर सोहळा होता. विठ्ठल रखमाईचा लग्नाचा दिवस होता हे कुणालाच माहित नव्हतं. 14 फेब्रुवारी वसंत पंचमी होती. 14 फेब्रुवारीलाच विठ्ठलाचं आणि रखमाईचं लग्न, तारखेनुसार नाही तिथीनुसार.
व्हॅलेंटाईन वसंत पंचमीला लग्न झालं जगाच्या मालकाचं आणि मालकिनीचं. तुम्हाला व्हॅलेंटाईन डे लक्षात राहिला, पण कोणाला माहित होतं काय खऱ्या बापाचं लगीन होतं त्या दिवशी. हा हे 31 डिसेंबर करीतो, पार्ट्या हाणीतो. आणि ज्यानं 31 डिसेंबरला पार्टी केली ना, या बहिणीची गॅरंटी दाद्या अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. हा आता बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी नीट नाणार नाही भेटल्यापेक्षा व्याकर भेटलेली न नान्न. हा युक्त आहार विहार नेम इंद्रिय शिसार पचवणारा विठ्ठल खाताना जरा विचार करीत जा. अरे शिवराय मांसाहारी होते, मावळे मांसाहारी होते. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला. अरे राजे सोडा, मावळे ऐका. 76 वर्ष शेलार मामा, 76 76 वर्षाचे शेलार मामा. अरे असा गड किल्ला चढायचे की भल्या भल्या तरुणाला चढता येऊ नये, एका हाताने 4 शत्रू मारायचे. 76 वर्षाचे. आमचं 22 आहे. वारा आला तर 4 कोलांट तेवढ्या खाईन. वडापाव खाता येत नाही कडूला, तुडू तुडू खातो. का तर थोबाड फाकत नाही, उची लोक उची पसंत. कळलं त्यालाच कळलं. पोरांना बी दोष देण्यात मजा नाही रे. इथं बसलेले पुरुष मंडळी गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसन मुक्त आहे का? हा योग्य नाही बाबा. तोंडावून कळतंय कोण खातर कोण नाही ती. हा ना, विनंती आहे रे. लेकराला दोष द्यायच्या आधी आपलं पण बघितलं पाहिजे की नाही. हा म्हातारी म्हणती बाई काय माय सुनेन काय माय पोरग आहे, मला बंगला बांधला पण दारात ठेवी त्या ती. अगं येडी, तू नातवाची मिसऱ्या लावलं मुक घेती, तू विचार काय करती. हा विनंती रे माझी मायबाप. बरं का आजची पिढी जाऊ दे, हे गेले रे आपापलं बघा. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीन जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. मोठं व्हायचं असेल तर कष्ट करावं लागणार आहे. करा, घाबरू नका. सत्य असले ना जगाचा मालक साथ देतोय. काय लागतं रे? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे. विश्वास आहे स्वतःवर, घेतली तलवार हातात, मनात विश्वास घेतलाय, मनगटात बळ घेतलाय, आई भवानीचा आशीर्वाद घेतला, जिजाऊंचे संस्कार घेतलाय आणि माझ्या शिवरायांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षांच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. अरे कसलं जगणं पाहिजे. आमच्या चौकात बसतो, एखादी पुटी टाकतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, खेळली बघ, ती गेली गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि ज्याला माईलेक संमत आली नाही ना, तुम्ही विचार करू नका जगाचा मालक तुम्हाला मोठं बिठं करेल म्हणून. जेवढं मोठं झाला तेवढा तुमच्या बापाच्या पुण्याईचा साठा झाला. इथून पुढे टिकवायचं असेल ना तर आई बहीण सुरक्षित ठेवायला शिका, नजर नीट ठेवायला शिका. शाहिस्तेखानाच्या लाल मला शल्ला, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तेखानाची. जहापना 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 मुझे लगता है शिवा के मामलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगते बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है इन आंखों ने खुद देखा है वो शिवा अपनी बहू बेटी